नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या मुंबई शहर आणि मुंबई कारागृह या घटकातील परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो। आता उद्याच्या पेपरचं समजा कसं सोडवायचं याच्याविषयी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे। या छोट्याशा व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल याची मी आशा बाळगतो। आता मित्रांनो, आता बघा, मुंबई शहर आणि मुंबई जेल उद्याच्याला पेपर आहे। आता आपला 3 विषय प्रमुख आहेत। कुठले कुठले प्रमुख विषय आहेत? मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके। जर समजा 25-25 मार्काचा जर पॅटर्न पडला असेल तर पेपर कसा टॅकल करायचा किंवा कुठले क्वेश्चन कोणत्या टायमिंगला हँडल करायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे। आता मित्रांनो, आता 100 गुणांचा पेपर आहे, त्याच्यासाठी 90 मिनिटे वेळ आहे। म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला किती वेळ आहे? तर 54 सेकंद वेळ आहे। आता मित्रांनो, तुम्ही पेपरला गेल्यानंतर आधीच प्रेशर असते भरपूर। पेपर म्हणजे तुमच्या लाईफचा सर्वात मोठा डिसिजन असते किंवा टर्निंग पॉईंट असते। आता त्या टायमिंगला तर तुमचा म्हणजे तुमचं माइंड हे शांत राहिलं पाहिजे। आता पहिलं 10 मिनिट तर तुमचं माइंड शांत नसते, डिस्टर्ब झालेलं असते। म्हणजे कसं असते, कुठला क्वेश्चन हँडल करू, काय करू, कसं होईल, काय होईल, अजिबात व्हायची काय गरज नाही। अजिबात तसं टेन्शनच घ्यायचं ना। पेपर सोडवायची एकच स्ट्रॅटेजी सांगतो, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार। आता मित्रांनो, पहिल्या 30 मिनिटांमध्ये काय करायचंय? पहिल्यांदा पेपर पहिला 1 ते 100 पर्यंत क्वेश्चन आहेत। 1 ते 100 पर्यंत प्रश्न आहेत। पहिल्या प्रश्नाचं समजा पहिल्यांदाच मराठी पडलं तर मराठीमध्ये 25 क्वेश्चन, जर 25-25चा जर पॅटर्न पडला तर 25 प्रश्नांमधले तुम्हाला जेवढे येतात तेवढे 25 पैकी तुम्हाला 10 सुटू द्या, 10 सुटले। आता पहिल्यांदा 10 सुटले, ती 20 सेकंदाच्या आतमध्ये सुटले क्वेश्चन। 20 सेकंदाच्या आत 10 क्वेश्चन सुटले। त्यानंतर गणितचे 20 सेकंदाच्या आत तुम्हाला सुटले, समजा 10 क्वेश्चन सुटले। त्यानंतर बुद्धिमत्तेचे 10 क्वेश्चन सुटले आणि जीकेचे 10 क्वेश्चन सुटलेले आहेत। आता बघा किती टोटल प्रश्न झाले? 40 प्रश्न झाले। 40 प्रश्न तुमचे पहिल्या 30 मिनिटाच्या आत तुमचे 40 प्रश्न येतात तेवढे सोडवायचे। पेपर तुमचा कमीत कमी 3 ते 4 टप्प्यांमध्ये झाला पाहिजे। पहिल्यांदा काय करायचंय? 1 ते 100 पर्यंत पेपर सोडवत जायचं। जेवढं परफेक्ट 20 सेकंदाच्या आत जो क्वेश्चन सुटतोय तीच हँडल करा। जे सुटतोय पण त्याला वेळ लागतोय त्याला अजिबात म्हणजे त्याला मागच ठेवा। नंतर शेवट तुम्हाला ऑटोमॅटिक माइंड तुमचं सेट झालं 30 मिनिटांनंतर ते ऑटोमॅटिक तुम्हाला आठवत जातं। पण पहिल्यांदा 40 क्वेश्चन सोडून घ्यायचे। आता 30 मिनिटांनंतर ही पहिला राऊंड झाला। पहिल्या राऊंड मध्ये तुमचे 40 प्रश्न कंप्लीट झाले। आता राहिले काय? दुसऱ्या राऊंड मध्ये। दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही 20 प्रश्न हँडल केले, बरोबर आहे। ती 20 मिनिटांमध्ये ऍड केले, 20 मिनिटात कव्हर केले। टोटल झाले तुमचे 60 मार्काची तयारी। त्यानंतरचे तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही 20 क्वेश्चन हँडल केले तर ते 20 मिनिटात झाले। तर किती झाले? 80 मार्काचा तुमचा पेपर कव्हर झाला। 80 गुणांचा पेपर तुम्ही कव्हर केलाय। ती पण परफेक्ट येणार आहे। काय होणार आहे? परफेक्ट म्हणजे कसं? तुम्हाला 80 पैकी 80 पण नाहीत, कारण की तुम्ही जेवढं येते तेवढंच गोल केलेलं आहे। आता राहिले कुठले 20 प्रश्न की जे बाबा लय अवघड आहे, ते आपल्याला सुटत नाहीत। मग आता ती 20 क्वेश्चन राहिले शिल्लक। आता किती वेळ झाला? पहिल्यासाठी तुम्ही 40 प्रश्नासाठी किती वेळ घेतला होता? 30 मिनिटे वेळ घेतला होता। टोटल वेळ किती झाला आहे? 40 आणि 70 मिनिटे तुमचा वेळ झालेला आहे। 70 मिनिटे वेळ झाला। आता राहिलं किती? 90 म्हणलं 20 मिनिटे वेळ झाला आणि तुमचे प्रश्न राहिलेले आहेत 20। पण ते 20 प्रश्न आहेत ना मित्रांनो, तर 20 प्रश्न तुमच्या अगोदर डोळ्याखाली गेलेले असणार, कारण की तुम्ही त्या प्रश्नावर ऑब्झर्वेशन केलेलं असणार। कधी? या 70 मिनिटांमध्ये। त्यामुळे तुम्हाला ते अवघड वाटणार नाही, तुम्ही उत्तराच्या जवळ गेलेला असणार। मग त्यातले कमीत कमी तुम्हाला 10 क्वेश्चन सुटले, 10 तुमचे 90 प्रश्न झाले। परत चौथ्या राऊंड मध्ये आठवलं परत 5 गुण मिळाले, तर कमीत कमी मित्रांनो 95 मार्काचा पेपर तुमचा कव्हर झाला। परत त्यानंतर तुम्हाला 5 मार्काचे गुण आठवले, 100 मार्काचा झाला। 100 पैकी तुम्हाला ह्या पद्धती जास्तीत जास्त 90+ जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, ह्याच पद्धतीने पेपर सोडवा। मुंबई शहरचा किंवा मुंबई जेलचा दोन्हीचाही पेपर व्यवस्थित सोडवा। भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये। तुम्हाला शुभेच्छा पेपरसाठी।